एवढा मोठा गोंधळ माझ्या लक्षात कसा आला नाही। दिवसभर मी एका कानातल्यावर फिरत होते। नमस्कार मंडळी, माझं नाव पल्लवी। सुरुवात करते आजच्या व्हिडिओला। मंडळी, आता जो मला कॉल आलेला होता ना, तो माझ्या एका मैत्रिणीचा होता। ती मला मैत्रीण मानते की नाही मला माहीत नाही। मंडळी, काही लोक आपला द्वेष करतात, रागराग करतात, कदाचित ते आपल्याला मित्रमैत्रीण मानतही नसतील, पण माझं तसं नाही आहे बरं का। एखाद्याला मनातून मैत्रीण मानलं की मानलं। बरं असो, आता हा व्हिडिओ ती देखील पाहणार आहे म्हणून जास्त काही बुराई करू शकत नाही, आणि तिच्यासाठीचा स्पेशल दिवस आहे म्हणून तर नाहीच नाही। तसं म्हणायला जावं तर बुराई मला काही करता येत नाही बरं का। रोकठोक बोलणाऱ्यातली मी आहे। समोरासमोर जे काय बोलायचं ते बोलून मोकळी होते, माघारी मला काही बोलता येत नाही। स्पेशल दिवस म्हणायचं झालं तर आज आहे माझ्या मानलेल्या मैत्रिणीची हळद। माझं जाण्याचं काही फिक्स नव्हतं, पण तिच्या ज्या बेस्ट फ्रेंड्स आहेत त्या देखील माझ्या मैत्रिणी आहेत। त्या म्हटल्या, चल ना ग पल्लवी, तू आली तर छान वाटेल आम्हाला अजूनच। म्हटलं ठीक आहे। मी काही जास्त तामझाम करणार नव्हते। जास्त हेवी लुक तर मला अजिबातच आवडत नाही। हेअरस्टाईलमध्ये 2 वेण्या घातल्या आणि समोर बटा काढून घेतल्या। साधी सिंपल साडी वेअर केली म्हटल्यावर त्यावर ज्वेलरीचं कलेक्शन अट्रॅक्टिव्ह असायलाच हवं ना। ज्वेलरीचा प्रश्न आलाय म्हटल्यावर पल्लवीकडे कुठलं हँडमेड ज्वेलरीचं कलेक्शन नसेल अथवा तिने नवीन काहीतरी मागवलं नसेल असं कधीच होणार नाही। आता भलेही ती मला मैत्रीण मानत असो वा नसो, पण तिच्यासाठी स्पेशल कलेक्शन मी मागवलेलं होतं। तिच्या हळदीला जायचंय म्हटल्यावर आपणही उठून दिसलंच पाहिजे ना। हे जे कानातले आहे ना, मल्टीपर्पज यूज तुम्ही करू शकता। बिंदी म्हणून वापरू शकता, त्यानंतर काश्मीरी इयरिंग्स म्हणून वापरू शकता, त्यानंतर तुम्ही असं सिंपल लुक हवा असेल तर वेल पॅटर्नमध्ये सुद्धा वापरू शकता। हे कलेक्शन मी मागवलेलं आहे साज श्रृंगार यांच्याकडून। साज श्रृंगार यांचं कलेक्शन अतिशय अप्रतिम आणि अतिशय सुंदर आहे। त्यातल्या त्यात म्हणायचं झालं तर यांची फिनिशिंग मला खूप आवडली आहे। या ठिकाणी मला लोटस चोकर पाठवलेलं होतं त्यांनी। माझ्या या साध्या सिंपल लुकला लोटस चोकर आणि ह्या कानातल्यांनी 4 चांद लावलेले होते। त्यांनी मला लोटस बुगडी सुद्धा पाठवलेली होती। साज श्रृंगार यांचं यापेक्षाही सुंदर कलेक्शन जर तुम्हाला पाहायचं असेल अथवा खरेदी करायचं असेल तर लवकरात लवकर जाऊन त्यांच्या इंस्टाग्राम पेजला भेट द्या आणि भरपूरशा ऑर्डर्स द्या। आपलं कसं असतं ना, वस्तूपेक्षा स्वभाव महत्त्वाचा। त्यांचा स्वभावाचा तर प्रश्नच येत नाही, खूपच सुंदर स्वभाव आहे, म्हणून लवकरात लवकर ऑर्डर्स द्या।